कीज मराठी स्टोरी। हत्ती आणि उंदीर। ढब्बूढोल हत्ती जंगलातल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना खूप छळायचा आणि दादागिरी गाजवायचा। हत्ती कुणाला ढीगभर खायला आणायला सांगायचा, तर कधी आपल्या खांबासारखा जाडजूड पायाची मालिश करायला सांगायचा। जर का एखाद्याने कामाला नाही म्हटलं तर त्याची काही खैल नसायची। हत्ती आपल्या ताकदवान पायांनी त्याला तुडवायचा, सोंडेने धरून आपटायचा। हत्तीच्या या छळवादापासून आपली सुटका कशी करायची यासाठी जंगलातले सर्व प्राणी पक्षी एकत्र आले। कुत्रा म्हणाला, महाराज, हत्तीला उंदरांची फार भीती वाटते, मग आपण। तोवर सिंह म्हणाला, अरे काय चेष्टा करतोस मित्रा। अरे एवढा अगडबंब शक्तिमान हत्ती पिटुकल्या उंदराला काय भीतो, उगीचच काहीतरी काय बोलतोस। कुत्रा म्हणाला, महाराज, इटुकल्या उंदराच्या करामती फार भारी असतात बरं। उंदीर हत्तीच्या अंगभर उड्या मारून त्रास देतील, त्याला अंगभर कुरतडतील, खूप खूप खोड्या करीत सडो की पडो करून सोडतील। मग बघा हत्ती जंगल सोडून कसा पळ काढेल, पहा त्याची मजा। सगळ्या प्राण्यांना कुत्र्याची युक्ती पटली। जंगलातल्या सर्व उंदरांना हे काम समजावून सांगितलं। दुसरा दिवस उजडला। हत्ती नेहमीप्रमाणे जंगलात आपली दादागिरी दाखवायला आला। त्याच वेळी टपून बसलेल्या उंदरांनी एकाएकी त्याच्यावर हल्ला केला। काही उंदीर त्याच्या डोळ्यावर तर काही त्याच्या पाठीवर, कुणी त्याचे कान कुरतडू लागला तर कुणी त्याचा डोळा, कुणी त्याची शेपूट तर कुणी त्याची सोंड। एवढ्या मोठ्या हत्तीला इटुकल्या उंदरांनी बैचेन केलं। हत्तीचा चांगलाच समाचार घेतला। हत्ती खूप घाबरला आणि सैरावैरा पडत सुटला। भीतीने जंगलातून पळून गेला। तेव्हापासून सगळे प्राणी खेडीमिडीने राहू लागले। तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।